ओके, चालेल. पुढे चालायचं आपण मग आता. चालू शकता. ओके. तर आपण आता बघू की मिथुन लग्नाची वैशिष्ट्य. आता मिथुन लग्नामध्ये आपण सरकारी नोकरीचा योग कसा बघायचा. आता मिथुन लग्न, आता इथे जर लग्नेशाचा विचार केला तर लग्नेश कोण येतं, तर बुध महाराज येतात, मर्क्युरी. आता बुध हे काय आहे, जो बुद्धीचा संवाद, तर्क आणि व्यवस्थापन दर्शवतो. बुधाचं कारक तत्व आहे. बुध म्हणजे बुद्धी, व्यवस्थापन. मिथुन लग्नात बुधाचा प्रभाव मजबूत असेल तर व्यक्ती स्पर्धा परीक्षेत हुशार, वक्तृत्ववान व प्रशासन क्षेत्रामध्ये मोठे यश करतो. बुधापासून आपण बोलणं बघतो, म्हणजे थोडक्यात वक्तृत्व कला बघतो. तर बुध जर कुंडलीत शुभ असेल आणि मिथुन लग्नामध्ये बुध जर शुभ असेल तर या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता लग्न आणि लग्नेशाचा जर विचार केला आपण, बुध, तर बुध निश्चितच इथे जर बलवान असेल, म्हणजे केंद्रस्थानात असेल, केंद्रात, किंवा मग ते त्रिकोणात असेल आणि त्यांचा संबंध जर सूर्य, शनी आणि गुरु यांच्याशी जर व्यवस्थितरित्या येत असेल, शुभ येत असेल, तर व्यक्तीला सरकारी पद मिळू शकते. आता केंद्रस्थानी आणि त्रिकोणात जर बुध असेल आणि त्याचा संबंध जर रवी आणि सूर्य किंवा गुरु यांच्याशी जर शुभ असेल, चांगल्या प्रमाणे येत असेल, तर अशा वेळेस सरकारी नोकरीचा योग तयार होतो. एक उदाहरण जर घेतलं आपण, जर बुध आणि सूर्य एकत्र 10व्या भावात असतील तर बुध आदित्य योग तयार होतो. बुध आणि सूर्य जर एकत्र आले तर बुध आदित्य योग तयार होतो. आणि हा योग जर 10व्या भावात असेल तर सरकारी नोकरी, प्रशासन किंवा बँकिंग क्षेत्रामध्ये अशा व्यक्तींना मोठे यश मिळते. त्यानंतर आपण जर मिथुन लग्नामध्ये 10व्या भावाचा जर विचार केला तर 10व्या भावाचा स्वामी हा गुरु येतो. आणि गुरु जो येतो तो मीन राशीत येतो, म्हणजे तिथं गुरुची रास पण असते आणि 10व्या भावाचा स्वामी पण गुरुच असतो. आणि गुरु हा ज्ञान, न्याय, नैतिकता आणि अधिकाराचा कारक असा ग्रह आहे. जर गुरु बलवान असेल आणि बुधाशी, सूर्याशी संबंध चांगले ठेवत असेल तर व्यक्तीला सरकारी पद, शिक्षक पद, न्याय किंवा प्रशासन क्षेत्रामध्ये चांगलं यश मिळतं आणि तिथे ते कार्यरत असतात. आता हे बघा, इथं गुरु म्हणजे काय, गुरुपासून काय बघतो आपण, ज्ञान, ज्ञान. आणि गुरु जर वृषभ लग्नामध्ये, सॉरी, मिथुन लग्नामध्ये, मिथुन लग्नाचा लग्न जो आहे तो बुध आहे. बुध म्हणजे काय, तर बुध म्हणजे बुद्धी आणि बोलण्याची कला, वक्तृत्ववान. तर बऱ्याचशा वेळेस बुध आणि गुरु जर शुभ असेल आणि त्यांचा जर संबंध चांगला येत असेल तर असे व्यक्ती आपल्याला शिक्षक होताना जास्त दिसतात. आणि शक्यतो शिक्षकाच्या कुंडलीमध्ये हा योग चांगला असतो, कारण त्यांच्या कुंडलीमध्ये जे आहे ते गुरु हा बलवान असतो. गुरु म्हणजे ज्ञान, आणि त्यांना ज्ञानी असतात शिक्षक लोक. ज्ञानी असून उपयोग नाही, ते ज्ञान पण आपल्याला दुसऱ्याला सांगता यायला पाहिजे, दुसऱ्याला पटवून देता यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला बुधाची पण आवश्यकता असते. म्हणजे वक्तृत्व जे म्हणतो आपण, जे बोलणं, ते बोलण्याची जी हे सामर्थ्य आहे, हे बुधाकडनं मिळतं. म्हणजे बुध आणि गुरु ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस आदर्श शिक्षक असा व्यक्ती असा घडू शकतो. ज्यावेळेस आपण पुढे शिक्षकांची पत्रिका सोडू त्यावेळेस आपल्याला तिथे बघायला मिळेल असं. आता इथे जर नवम भावाचा जर विचार केला आपण, तर नवम भावामध्ये मिथुन लग्नात नवम भावाचा जो स्वामी आहे तो शनी आहे. म्हणजे नवम भावामध्ये हे बघा, इथं कुंभ रास येते. वृषभ, सॉरी, मिथुन लग्नामध्ये नवम भावामध्ये कुंभ रास येते. आणि कुंभ राशीचा स्वामी जो आहे शनी आहे. आता शनी काय आहे, तर नियम, शिस्त, सेवा, सरकार यांचा हा कारक ग्रह आहे. जर शनी बलवान असेल आणि गुरु किंवा शुक्राशी संबंध ठेवत असेल, माईक माईक बंद करा प्लीज, कुणाचा तरी माईक चालू आहे. आवाज येतोय, डिस्टर्ब होतो मग इकडे. जर शनी कुंडलीत बलवान असेल आणि त्याचा जर शुभ संबंध गुरु किंवा सूर्याशी जर येत असेल तर व्यक्ती भाग्याने सरकारी नोकरी
व स्थिर पद व मान सन्मान प्राप्त करतो. आता इथे बघा, या मिथुन लग्नामध्ये जो भाग्येश आहे तो शनी आहे आणि शनीचा संबंध जर व्यवस्थित येत असेल गुरुशी, तर त्यावेळेस म्हणजे इथे गुरुची जी रास आहे ती दशम भावात आहे. म्हणजे दशमेश कोण आहे तर गुरु आहे आणि इथं नवमेश कोण आहे तर तो शनी आहे. म्हणजे भाग्याचा जर कर्माशी चांगला संबंध जर असेल तर या या ठिकाणी अशा व्यक्तींना खूप यश प्राप्त होतं आणि त्यांना भाग्याने सरकारी पद किंवा सरकारी मान सन्मान, जे आपण जे बघतो डिपार्टमेंटली जे मान सन्मान पद प्रतिष्ठा जी प्राप्त होते, तर अशा व्यक्तींना ती फार मोठ्या प्रमाणात होते आणि असं आपल्याला बघायला मिळतं. शनी गुरुची जर युती असेल तर अशा वेळेस तो योग इथे खूप प्रबळ होतो असं. आता इथे जर 6व्या भावाचा जर विचार केला तर 6व्या भावापासून आपण हे तर बघतो सेवा, स्पर्धा, कोर्ट. आता हे काही 3-3 वेळेस सांगायची गरज नाही. प्रत्येक भावाचे आपल्याला कारकतत्व कळाले. आता 6व्या भावाचा स्वामी कोण येतो इथं वृषभ मिथुन लग्नामध्ये, तर मंगळ येतो. आणि मंगळ हा काय आहे तर सेवा, सरकारी स्पर्धा परीक्षेशी संबंधित असा ग्रह आहे. 6व्या भावाचा स्वामी मंगळ, तो वृश्चिक रास येते 6व्या भावात आणि त्याचा स्वामी मंगळ येतो. तर हा भाव नोकरी आणि सेवा आणि स्पर्धा परीक्षेशी संबंधित आहे 6व्या भावापासून हे बघतो आपण. म्हणजे अर्थातच जर मंगळ बलवान असेल, गुरु अ, गुरु जो आहे तो 10व्या भावाचा स्वामी आहे. म्हणजे गुरुशी किंवा सूर्याशी जर चांगला संबंध ठेवत असेल, तर व्यक्ती स्पर्धा जिंकून सरकारी सेवा मिळवतो. म्हणजे इथे आपल्या लक्षात आलं असेल, 6व्या भावाचा संबंध जर 10व्या भावाशी किंवा 9म भावाशी आला, म्हणजे कर्मभाव आणि आपला भाग्यभावाचा जर संबंध 6व्या भावाशी आला किंवा परस्पर यांचे संबंध असेल आणि शुभयोग जर होत असेल, तर अशा व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतं आणि त्यांना सरकारी नोकरीही प्राप्त होते. आता या ठिकाणी काही आपण दशा आणि गोचरचा पण विचार करावा लागतो. आता योग असून परिणाम तेव्हाच दिसतात जेव्हा योग्य ग्रहांची दशा चालू असते. ज्यावेळेस योग्य ग्रहांची दशा चालू असेल त्यावेळेस हा योग सक्रिय होतो. आता योग्य ग्रह कोणते जे आपल्याला जे कारक तत्व आहे दशम भावाशी जे संबंध ठेवतात सूर्य, गुरु, शनी, बुध किंवा मंगळ यांच्याशी जर यांचा योग जर चालू असेल, म्हणजे दशा चालू असेल, तर अशा वेळेस आपल्याला सरकारी नोकरी अ, जातकाला प्राप्त होताना दिसते. जर मिथुन लग्नात बुध आणि गुरु जर बलवान असेल आणि मंगळाचा 6व्या भावाशी शुभ संबंध येत असेल, तर सरकारी नोकरीचे योग हे प्रबळ होतात. ते आपण बघितलं. तर अशी व्यक्ती प्रशासन, बँकिंग, लेखा, न्याय, शिक्षण आणि पोलीस संरक्षण क्षेत्रामध्ये उत्तमरित्या यश मिळवताना आपल्याला दिसतात.